यांचा नमस्कार आणि वाजवा टाळ. बरोबर आहे. ते एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ द्या. कधी काही लोक स्वतःसाठी वाजवत नाही. कारण मला एक सांगा, टाळ्या आपण स्वतःसाठी कधी वाजवतो का? टाळ्या कोणासाठी वाजवतो आपण? लोकांसाठी. आणि टाळ्या अशा हॉलमध्ये वाजवते की बाहेर वाजवते? बाहेर. आणि बाहेर जर टाळ्या वाजवल्या तर लोक काय सांगणार तुम्हाला? पागल झाली का, बेड्यात काढणार. बरोबर आहे. टाळ्या अशाच हॉलमध्ये वाजवते आणि टाळ्या स्वतःसाठी एकदा जोरदार झाला. तर माझं छोटासा परिचय करून देतो. माझं नाव चेतन भारत पवार आहे. मी राहणार पांगरे गावातून बिलॉंग करतो, जे आर्णी तालुक्यामध्ये आहे. आणि या बिझनेसला गेल्या 2 वर्षापासून पार्ट टाइम मध्ये करत आहे. बिझनेसच्या अगोदर जर म्हटलं तर मी एक एमपीएससी यूपीएससीचा विद्यार्थी होतो. आणि सगळ्यांना माहिती आहे की एका विद्यार्थ्याला असं वाटतं की कुठेतरी छोटीशी जॉब मिळाली पाहिजे किंवा लागली पाहिजे. बरोबर आहे. आणि मार्केटमध्ये जॉब लागल एवढं सोपं सध्या राहिलेलं नाही. बरोबर आहे. कारण माझं एज्युकेशन जर म्हटलं तर माझं बीएससी ॲग्री मध्ये फायनल झालेलं आहे. आणि सोबतच मी समजा अजून ऍडमिशन वगैरे केली होती. पण एमपीएससी करत असताना कसं आहे की आपण कॉलेज आणि एमपीएससी तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे मी फुल टाइम एमपीएससी करत होतो इथं यवतमाळमध्ये. आणि बरेचसे यूपीएससी एमपीएससी करत आहेत, त्यांना माहित असेल 2019 आणि 2021 ची जी भरती होती पोलीस भरती, त्याच्यामध्ये जेव्हा कोरोनाचा काळ आला होता, जागा होत्या 16,800 आणि त्याच्यामध्ये फॉर्म पडले होते 21 लाख. आता मला एक सांगा, जागा 16,000 आणि फॉर्म 21 लाख. मला एक सांगा, मला लागण्याची गॅरंटी असेल का बरं? कारण माझं फक्त बीएससी फायनल होतं. पण माझ्यापेक्षा काही शिकलेले लोक होते ज्यांचं एमबीए, एमबीबीएस, पीएचडी असे झालेले होते. म्हणून मी थोडे विचार केलं की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि आपल्याला काहीतरी एखादा पार्ट टाइम इन्कम सोर्स घ्यावा लागेल की जेणेकरून आपल्याला यूपीएससी एमपी सोबत काहीतरी आपल्याला इन्कम सोर्स आला पाहिजे. म्हणून मी संधीच्या शोधात होतो. आणि माझ्या गावातल्या एका व्यक्तीनं मला कॉलेज करता करता हे तुम्ही काम करू शकता म्हणून त्याने सांगितलं. जसं आज तुम्ही प्रेझेंटेशन वर बघितलं. बरोबर आहे. सुशील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि मला त्यांनी प्लॅन दाखवलाय का कागदवर आणि पेनीनं. कागदवर एका झाडाच्या खाली त्यांनी सगळं काही समजून सांगितलं. आणि मी त्याच्यात काही गोष्टी समजून घेतल्या. समजून काय घेतल्या की आपण एका हाताने पैसे देत आहोत, एका हाताने आपल्याला प्रोडक्ट मिळत आहे, म्हणजे देवाणघेवाण झाली. बरोबर आहे. आणि देवाणघेवाणच्या दृष्टिकोनातून व्यवहार काय झाला आपला क्लिअर झाला. कंपनीकडे आपलं काही नाही, आपलं कंपनीकडे काही राहिलेलं नाही. म्हणून मी विचार केला की इथं गुंतवणूक नाही आहे. त्याच्यानंतर एक विचार केला की हे जे प्रोडक्ट आहे याला स्पेशली आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. आणि आयुष मंत्रालय सहज कोणाला मान्यता देत नाही. कारण मार्केटमध्ये आयुर्वेदामध्ये दुसरा ब्रँड आहे पतंजली. माहित असेल सगळ्याला. पतंजलीच्या एकाही प्रोडक्टला आयुष मंत्रालयाचं मान्यता नाही आहे. घरी गेल्यानंतर चेक करा किंवा गुगल युट्यूब करा. पण आपल्या प्रत्येक प्रोडक्टला काय आयुष मंत्रालयाचं मान्यता आहे. त्याच्यानंतर शेतीचे जे प्रोडक्ट आहेत एवढे जबरदस्त रिझल्ट आहे. शेतीचे प्रोडक्ट मी ज्या लोकांना दिलेले आहेत त्या प्रत्येक लोकांना शेतीचे रिझल्ट आलेले आहेत. आणि हे प्रोडक्ट मी लोकांना सांगत गेलो, त्या लोकांना रिझल्ट आलं. आणि रिझल्ट आल्यामुळे काय झालं की आज मी एटीसी रँकला काम करत आहे. जसं आज पवार सरांना तुम्ही बघितलं, ते सुद्धा माझ्या टीम मध्ये आहे. आणि सोबतच इथं बरेचसे आपण रिझल्ट वगैरे घेतलेले आहेत. जसं आता अनिता मॅडम आहे, यांच्या हस्बंडला पॅरालिस झाला होता. आता पॅरालिस सगळ्याला माहिती छोटा मोठा आजार नाही आहे. पण आपला जो 95 प्रोडक्ट आहे त्या 95च्या 3 महिन्यामध्ये सरांचे हस्बंड आज चालत आहे, फिरत आहे. म्हणजे एवढे जबरदस्त रिझल्ट आपल्या प्रोडक्टचे आहेत. तर ज्या व्यक्तीने मला हे बिझनेस दाखवला असे माझे ग्रेट आपले शंकर फुलारे सर, आणि वेळोवेळी जे मला मदत करते असे डीटीसी संदीप लिंबोळे सर, आणि इंटायर भारतामध्ये ज्या व्यक्तीचं असे एक नाव निर्माण आहे. इंटायर भारतामध्ये का म्हटलं, कारण तुम्ही गुगल युट्यूब जरी केलं तर ते एवढे फेमस पर्सनॅलिटी आहे, तुम्हाला कुठं पण दिसून येणार. असे 190 WTC, 190 ITC प्लस 280 सिलिंग याच्यावर प्लस BMW कार ओनर मिस्टर दत्ताजी लिंबोळे सर यांना कोटी कोटी वंदन करतो. आणि आजचे आपले VIP गेस्ट मिस्टर राम डोके सर आणि MK पाईकराव सर यांना वंदन करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.